आपल्या यूट्यूब चॅनलवरील दर्जेदार वेब फिल्म, चित्रपट आणि गाणी अधिकाधिक उत्तम क्वालिटीत बनविण्यासाठी आम्हाला स्वइच्छेने आर्थिक सहाय्य करा. धन्यवाद. योगेश, ह्या डेटा लीक प्रकरणामुळे आपल्या कंपनीचं फार मोठं नुकसान झालंय. क्लायंट्सचा आपल्यावरून विश्वास उडालाय. आय वॉन्ट आन्सर्स. हा डेटा लीक झालाच कसा? सर, मला खरंच माहित नाही हे कसं काय झालं. माहित नाही म्हणजे? अरे योगेश, तुझ्या लॉग इन आयडी वरून तो डेटा ऍक्सेस झालाय आणि त्यानंतरच तो लीक झालाय. सर, ट्रस्ट मी, नक्कीच तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. योगेश सर असं काहीही करणार नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी योगेशवर खोटे आरोप करतोय? नाही सर. सर, मला एक चान्स द्या. मी नक्की प्रूव्ह करेन की मी निर्दोष आहे. ठीक आहे योगेश, 3 दिवस आहेत तुझ्याकडे. या 3 दिवसात तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर, नाहीतर तुला राजीनामा द्यावा लागेल. सर, मला काय वाटतं, एवढा मोठा निर्णय घेण्याआधी आपण एकदा CCTV फुटेज, सिस्टीम लॉग्स आणि नेटवर्क ट्रेकिंग हे सगळं नीट चेक करायला पाहिजे. रितिका, ते सगळं आम्ही करून बसलोय. स्टील योगेशचा मागील रेकॉर्ड बघता त्याला मी एक चान्स देतोय. यू मे गो नाव. थँक्यू सर. योगेश, मला असं वाटतं ना, आपण लॉग्स नीट चेक केले पाहिजे. CCTV आणि सिक्युरिटी ब्रीच रिपोर्ट्स मध्ये ना नक्कीच काहीतरी सापडेल. अरे किती कावकाव करतोस? हे पाणी काही फक्त चिमण्यांसाठी नाहीये, तुझ्यासाठी पण आहे. आणि आज कोणी पाहुणा येणार आहे का? इतकं ओरडतोयस ते? ऍड्रेस तर हाच दिसतोय. आता एकदा पोहोचलोय. अहो दादा, माझं थोडं वरती काम आहे. माझ्या गावकडचा मित्र योगेश राहतो इथे. हा बघा, ऍड्रेस पण आहे माझ्याकडे. हो, उद्या कोणी येईल आणि ऍड्रेस घेऊन आज जाईल. काय नाव काय तुझं? माझं नाव गिरीश. अहो खरंच योगेश माझा मित्र इथे राहतो. जाऊ द्या ना मला. एक काम कर, साहेबांना फोन कर, त्यांनी सांगितलं ते सोडतो. हां, माझ्याकडे नंबर आहे त्याचा, पण माझ्याकडे फोन नाही हो. तुम्ही प्लीज तुमच्या फोनवरून करता का? अरे काय वेळा समजलास काय? वॉचमॅन जरी असलो तरी CID सारखं डोकं आहे माझं. तुझ्यासारख्यांना मी चांगला ओळखतो. अहो दादा, खरंच विश्वास ठेवा माझ्यावरती. योगेशशिवाय माझं इथं दुसरं कोणीच नाहीये. तुम्ही एक काम करता का? त्याच्या बायकोला स्नेहाला सांगता का मी ते आलोय म्हणून? अरे बाबा, तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. दादा प्लीज मला सोडा ना एकदा आतमध्ये. चल निघ, नाही तर तुला धक्के मारून बाहेर काढीन. दादा एकदा जाऊ द्या. निघ. कोण कुठून येतात काय माहिती. अरे यार, त्या वाशिकाने तर सोडलंच नाही मला आतमध्ये. आता योगेशला कसा भेटू मी? अरे माझ्याकडे त्याच्या ऑफिसचं विजिटिंग कार्ड आहे. एक काम करतो, ऑफिसवर भेटतो त्याला जाऊन. दादा, ऍड्रेस सांगता कुठे? दादा, ये बहुत बड़ा IT पार्क है, सामने बस स्टॉप है. जाने के लिए 1.5 घंटा लगेगा. आप उससे बस पकड़ो. अरे बाबा, दिवसभर एसटी बंद आहेत. दिवसभर थांबला तरी एसटी मिळणार नाही आज. थँक्यू. ठेवू काका. द्या बाबा. दादा, हा ॲड्रेस किती लांब आहे अजून? इथून थोडं 2 मिनिटाच्या अंतरावरती येतं, लेफ्ट साईडला. थँक्यू. दादा, मला योगेशला भेटायचंय. कोण योगेश? इथे काम करतो तो.
अहो भरपूर ऑफिस आहे इथे, भरपूर कंपनी आहे. हे बघा ना त्याच्या ऑफिसचं कार्ड आहे ते. ऑफिसचं कार्ड असून काय उपयोग? अपॉइंटमेंट घेतले का तुम्ही? नाही हो, पण तो माझा मित्र आहे. तुम्ही भेटू शकत नाही, मित्र असो किंवा काय असो, अपॉइंटमेंट असल्याशिवाय तुला भेटू शकत नाही. तुम्ही बाहेर व्हा तिकडे. दादा एकदा जाऊ द्या ना मला. अहो मराठी सांगतोय मी, बाहेर व्हा तुम्ही तिकडे. प्लीज दादा एकदा बाहेर हो, मी सांगितलं मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला, बाहेर व्हा, नाही तर यू फर्स्ट गेट आउट. यार शे, इथून पण हाकलून लावलं. हो गाई, तू कशाला टेन्शन घेतेस? हो, पुढच्या आठवड्यात येते मी, पैसे पण पाठवून देते. हो ग, योगेश पण ठीक आहे. हो हो, ऑफिस मधून घरीच जातोय आता. करू मी तुला नंतर. ओके बाय. डेली सोप सारख्या सगळ्याच अपडेट्स आईला देते वाटतं. अरे हो ना, मी इकडे एकटी असते ना, मग तिला सारखी काळजी लागून असते म्हणून. बर, चल निघूया. हो. बस. अरे ठीक आहे, एक मिनिट. ओके. गिरीश, अरे योग्या, कसा आहेस आणि कधी आलास? सकाळीच आलो आधी. बर, रितिका हा माझा लहानपणीचा वर्गमित्र गिरीश. ओ नाईस. हाय गिरीश. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुझी मस्करी करायची सवय अजून गेली नाही बरं का. बर, कोणाकडे आलायस? अरे बाबा तुझ्याकडेच आलोय. सकाळी तुझ्या घराकडे पण आलो होतो, पण तिथल्या वॉचमॅननी मला आतमध्ये सोडलंच नाही. मग तुझ्या ऑफिसचा ॲड्रेस शोधत शोधत इथेपर्यंत आलो. मग काय, इथल्या पण वॉचमॅननी मला बाहेरच थांबून ठेवलं. कुठे गेला तो? गेला वाटतं. चाय से ज्यादा किटली गरम असाच प्रकार आहे. एक्झॅक्टली. बरं, तू काही खाल्लंयस का? हो, दुपारी एक वडापाव खाल्ला होता आणि आता उसाचा रस पिलो. योगेश, आपण एक काम करूया, आपण तिघं मिळून पॉकेट कॅफेला जाऊया. अगं, हा पिझ्झा बर्गर खाणाऱ्यातला नाहीये, बकराची नळीच लागते. बरं, तू रिक्षाने जाशील का प्लीज? नो इश्यू, मी जाते. चलो बाय. दादा पैसे? अरे राहू दे, अच्छा कमाता है अब तेरा दोस्त यहाँ. चल. आई, अगं सोनं किती महाग होत चाललंय दिवसेंदिवस. नवीन झुमके घ्यायचे होते, पण किंमत ऐकून धक्काच बसलाय. बघू, पुढच्या 2-3 महिन्यात ह्यांचं प्रमोशन झालं ना की तेव्हाच घेते मग. आई, योगेश आलेत वाटतं, नंतर बोलते. हां, बाय. स्नेहा हा माझा लहानपणीचा मित्र गिरीश. नमस्कार वहिनी. नमस्कार, या ना. ये. तसं तो सकाळीच आपल्या सोसायटीच्या गेटवर आला होता, पण वॉचमनने त्याला काय आतमध्ये सोडलं नाही. का? तो माझ्या कपड्यांकडे पाहून म्हणाला, तुझ्यासारख्या लोकांना इथे एंट्री नाही. काय? थांबा, मी आत्ता जाऊन सेक्रेटरीला कंप्लेंट करून येते. त्याची काही गरज नाहीये, मी आताच वॉचमनला चांगला खडसावला. खरं तर योग्या, माझं चुकलं बघ. मी तुम्हाला कळवून यायला हवं होतं. अहो, काहीच हरकत नाही. जा आणि आज जाऊन फ्रेश होऊन या. मी योगेशचे कपडे देते तुम्हाला. नाही हो, नको वहिनी, मी एक जोड आणलाय. गिरीश, आता जास्त पाहुण्यासारखं वागू नको बाबा. ती जे देते ते घे. आणि हे शहर थोडं मोठं आहे, लवकरच तुला आपलंसं करेल. कदाचित. घ्या, तुमच्या साईजचे आहेत हे. आणि अजून काही लागलं तर सांगा मला. वहिनी थँक्यू. बरं, ये फ्रेश हो. आलं. अरे तू तर एकदम डॅशिंग दिसायला लागला रे. बघितलं का स्नेहा, याचं तर पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनच झालंय. योग्या पण जरा वेगळंच वाटेल रे.
असे कपडे आपण कधी घातलेच नाहीत बघ. सगळं लूज लूज तंबूच्या कपड्यावानी. अरे असं नको बोलू बाबा, हे ओव्हरसाइज टी शर्टची फॅशनच असते इकडे. आणि भाऊजी, हा टी शर्ट तुम्हाला शोभून दिसतोय. लग्नाचा विचार करायला हरकत नाही. तसं काही नाही वहिनी, इथं जॉबचा पत्ता नाही आणि लग्न कुठून करू. जॉबची काळजी कशाला करतोस रे? अरे मी आहे ना अजून. तू सध्या फक्त हे कर. अरे 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 काय करतोय हे? योग्या, गावाकडचा शेणा मातीचा वास मिटवतोयस ना? मातीचा वास इतक्या सहजासहजी जात नाही भाऊजी. बाकी हे सगळं आपलं जरा टापटीप दिसण्यासाठी करावं लागतं. तुम्हाला सांगतो वहिनी, आपल्या योगेशला ना लहानपणीपासून बघा गॉगल, अत्तर यांचा जाम शौक होता बघा. लहानपणी आम्ही एकदा जत्रेत गेलो होतो, तिथे त्याने एक गॉगल घेतला होता, जो आम्ही शेअरिंगमध्ये वापरायचो. मला काय हौस नव्हती हा वहिनी. हाच गॉगल घालून वर्गातल्या मुलींसमोर शायनिंग मारायचा. अच्छा, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही मुली पटवण्यात इंटरेस्टेड होतात तर? मग ज्या मुली मागं लागायच्या माझ्या तेव्हा. तसं काही नाही आहे वहिनी, तुम्हाला म्हणून सांगतो बघा. एक वर्गातली शेंबडी मुलगी याच्या मागे लागली होती. नशीब तिच्या तावडीतून सुटला हा, नाहीतर आज तुमच्या जागी ती मुलगी असती शेंबडी. बर, काहीतरी जेवायला चांगलं गरम गरम कर आणि भजे काढ. चालते. बस रे. चांगलं वाटतं का खरंच? अरे लय भारी दिसते. ए गिर्या, अरे खाली कुठं झोपतोय बाबा? सोप्यावर झोपूट. अरे गावाकडं जमिनीवर झोपायची सवय मला, राहू दे. अरे गावाकडं वावरात हागायला जात अशी, म्हणून काही इथं सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन हागणार आहे का सकाळी? नाही ना. उठ, झोप सोप्यावर. बरं, तुझं ते मार्कशीट आणि CV चेक केलाय बरं का मी. उद्या एका ठिकाणी जायचं आहे तुला. आणि ते एवढा भंगार CV कोणी बनवला रे? सायबर कॅफेमधला चिक्की आहे ना, त्याने बनवून दिला. अरे नाही चालणार बरं का तो. मग आता देतो मी बदलून, बनवतो मी. राहू दे ना योगेश, कशाला एवढी मेहनत करतोस? गिरीश, अरे त्याच्यात कसली आली मेहनत? फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात बघ. आणि तू फक्त हार्डवर्क करतो म्हणून तुला जॉब मिळेल असं नाही. स्वतःला प्रेझेंट करावं लागतं बाबा. बरं मग ठीक आहे. बरं थांब, तुला पाणी आणून देतो मी. घे. योगेश, खरंच यार थँक्यू. कदाचित तू नसता तर यार. अरे काय गिरीश, प्रत्येक गोष्टीत थँक्यू म्हणायची गरज आहे का? हे असं बोलून उगाच फॉर्मॅलिटी करू नको, आम्हाला आवडत नाही. बरं असो, तुला काय वाटलं, काय लागलं तर इथं फ्रीज आहे, तिथून घे. आणि झोप आता. मी बनवून घेतो तुझा CV. गुड नाईट. गुड नाईट. योगेश, काय झालंय का? नाही का, पेंडिंग काम आहे ते उरकतोय जरा. खोटं नको बोलू, खरं सांग. गिरीशच्या नोकरीबद्दल जरा विचार करत होतो. परत खोटं? तुम्हाला खरं सांगणार आहेस की मी उठून बाहेर जाऊ? काही नाही, आमच्या कंपनीतून जरा महत्त्वाचा डेटा लीक झाला आहे. काय? कोणी केला? कंपनीचं म्हणणं आहे की मी केला. तसे माझ्या लॅपटॉपमधून डाटा शेअर झाल्याचे पुरावे आहेत त्यांच्याकडे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं काही ठीक होईल. इथे माझी नोकरी जायची वेळ आली आणि तू म्हणते टेन्शन घेऊ नका. अहो पण तुम्ही काही चूक केलीच नाही तर तुम्ही घाबरताय कशाला? मी कशाला घाबरू? माझ्याबरोबरची सगळी लोक सेटल झाली आणि मी
काय? पुढे काय? इतकी चांगली बायको दिली आहे देवाने आणि तुम्ही या छोट्याशा गोष्टीसाठी रडत बसलाय? नाही योगेशराव, नाही. कंपनीने जरी तुमच्यावर अन्याय केला असला ना तरी तुम्हाला शांत बसून चालणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. हळू उठेल ना. नाही काय ग, कुठं शिकून येते हा सगळा ड्रामा? डेली सोपवरून. म्हणजे दिवसभर घरी बसून हेच करते सगळं. चला या झोपून आता. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. चांगलं पाया पड रे बाबा, म्हणजे दिवस चांगला जाईल. श्री स्वामी समर्थ. हे घ्या तुमचे टिफिन घ्या आणि बाहेर काही खाऊ नका. स्नेहा, आम्ही काय आता लहान आहे का अशा सूचना द्यायला? अहो, लहान काय आणि मोठे काय, सगळे मुलं सारखेच असतात. वहिनी, तुम्ही एकदम आईसारखं बोलता बघा. पटलं ना तुम्हाला? हो. नाहीतर तुमचे हे मित्र हिटलर बायको मिळाली म्हणून सारखे कटकट करत असतात. बरं गिरीश, आपलं जसं रात्री ठरलंय ना तसं करून दाखव बरं येईल एकदा. अरे बघतोस काय असा, असं समज तीच इंटरव्ह्यू घेणार आहे तुझा. चल. अरे पण चला नेक्स्ट कॅन्डिडेट. नमस्कार मॅडम, मी गिरीश पाटील आणि मी BCom केलंय. थांब थांब, असं नको करूस. अरे जरा आत्मविश्वास दाखव ना, म्हणजे असं वाटतं की तू मोठ्या माणसांसमोर बोलतोयस. चल परत कर. गुड मॉर्निंग मॅडम, मी गिरीश पाटील. मी BCom केले आणि यापूर्वी मी एका इंडस्ट्रीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होतो. शाबास मित्रा, नेहमी समोरच्याला आपला आत्मविश्वास दाखवायचा, भीती नाही काय? हो अरे योगेश, मी कधी विचार पण नव्हता केला रे असा की मी असे कपडे घालून असं काही बोलू शकेल. बाबा, जो दिखता है वही बिकता है. चला आता निघूयात. चल ग. येतो वहिनी. हो. भाऊजी, हे घ्या दही. मला? बरं, तुम्हाला पण. आणि ही घ्या पिशवी, ह्यात डब्बा टाका. थँक्यू वहिनी. आता जर आई असते ना तर तिने पण हेच केलं असतं बघ. भाऊजी, आता जास्त इमोशनल नका हो. जा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू वहिनी. चला. अरे बटन नीट कर आणि केस नीट कर. बरं, आज तुझा 3 ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. सिलेक्शन झालं पाहिजे काय? हो रे योगेश, पण त्यांनी जर मला विचारलं यापूर्वी तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये काम का नाही केलं तर काय बोलू मी? त्यांना सांग माझी शिकायची जिद्द आहे म्हणावं. सगळं काम शिकेन. बरं, प्रयत्न करतो. प्रयत्न करतो काय, सिलेक्शन झालं पाहिजे आणि संध्याकाळी ऑफर लेटर घेऊनच घरी यायचं. आणि हां, तुझ्याकडं मोबाईल दिला आहे, काय वाटलं तर फोन कर. बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.
बरं गिरीश, तुझ्या पोर्टफोलिओवरनं तुझं B.Com झालं असं वाटतं आणि तुला जॉबचा अनुभवही नाही, तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुला का जॉब द्यावा? सर, कारण मला शिकायचं आहे. मी नवीन गोष्ट लवकर शिकतो. मी मेहनती पण आहे आणि यापूर्वी मी एका इंडस्ट्रीमध्ये हेल्पर म्हणून काम करत होतो. त्यामुळे मला कामाची शिस्त आणि जबाबदारी समजते. अच्छा, मेहनती आहेस असं म्हणतोय. पण तुला काही कम्प्युटरचे कोर्सेस वगैरे येतात का? हो सर, सध्या मी MS ऑफिस शिकलो आहे. नुसतं MS ऑफिस शिकूनच नाही जमत ना रे. आता आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मल्टिपल लेवलचे कोर्सेस चालतात. आता माझंच घे ना, जसं माझं ग्रॅज्युएशन चालू झालं होतं, सोबतच मी वेगवेगळे कम्प्युटरचे कोर्सेस शिकले. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी माझं इन्स्टिट्यूट टाकून माझं इन्कम सोर्स चालू केलं. म्हणजे दारोदारी जॉब शोधायची गरज नाही पडत रे. चालतंय, तू तुझे पुढचे कोर्सेस कंप्लीट करून घे, मग तुझ्या पोर्टफोलिओबद्दल मी विचार करीन. ओके, ठीक आहे सर. काय भेटलंय का? योगेश, प्लीज जरा शांत राहा. अशी घाई केली ना तर काहीच मिळणार नाही. हे बघ, मी ओपन सोर्स इंटेलिजन्स टूल्स वापरून ना हे ट्रेस करते, पण कोणीतरी ना तुझ्या लॅपटॉपचा रिमोट ॲक्सेस घेतलाय. म्हणजे कोणीतरी माझा लॅपटॉप वापरतंय आणि आपल्याला माहीत सुद्धा नाही? हो, कारण की हे हाय लेवलचं प्रोफेशनल हॅकिंग आहे. मला नाही वाटत ज्याने कोणी हे सगळं केलंय ना तो आपल्या हाती लागेल म्हणून. योगेश, प्लीज डोंट लूज होप यार. हे बघ, सगळ्यात आधी ना हे IP ट्रेसिंग पासून आपण सुरुवात करूया. मी काही IPs काढलेत जे अनोळखी आहेत, जे तुझ्या नेटवर्कला ऍक्सेस करते. सर चहा. ठेव रे तू. सरांचं डोकं गरम असलं ना तरी चहाला कधीच नाही म्हणत नाही सर. सर, एक चहावाला देश चालू शकतो ना, तर हा चहावाला तुमचं डोकं चालवायला मदत करू शकतो. कारण चहाच बनवतो आपण त्याचा. एकदा पिऊन तर बघा. आपल्या ऑफिसमध्ये ना नमुने भरलेत. चल कामाला लागू. कामाला नाही, धंद्याला लागलोय आपण. हा व्यक्ती जर मला भेटला ना, सोडणार नाही त्याला. वांगी कशी दिली? 15ला भाऊशेर. 15ला भाऊशेर. वहिनी, वहिनी. गिरीश भाऊजी, इंटरव्ह्यू कसा झाला? झाला ठीक, पण शेवटी सांगतो म्हणाले. या कंपन्या पण ना जेव्हाचे तेव्हा सांगतच नाही. मला तर ना जाम टेन्शन आलंय बघा. अहो, टेन्शन कशाला घेता? आपण आपलं काम करत राहायचं. बरं, एक काम करा, जा तुम्ही पुढे आणि घरी जाऊन बसा. मी आले मागणं. अहो, मी एकटा घरी जाऊन काय करू? एक काम करा, त्या पिशव्या द्या माझ्याकडं. मी तुम्हाला आज भाज्या घ्यायला मदत करतो. होय, तुम्हाला भाज्या नीट ओळखता तरी येतात का? अहो वहिनी, गावाकडून आलोय. भाजी नुसतं हातात घेऊन सांगू शकतो खराब आहे का ताजी. बरं, चालतंय. घ्या. दादा, टमाटे 40 रुपये किलो आहे. बरं, द्या. 40 रुपये किलो? अहो, गावाकडे तर 15ला मिळतात. भाऊजी, हे गाव नाही शहर आहे. इथे सगळं महागच मिळतं. तरी पण 40 रुपये? चला. वहिनी, इथं राहायचं म्हणलं ना, महिन्याला कमीत कमी 30-40 हजार पगार पाहिजे बघा. हे घ्या. वहिनी, लय मजा करायचं बघा आम्ही दोघं. काय सांगू तुम्हाला. योगेश, आज लवकर आलात तुम्ही? कामावरचा इश्यू सॉल्व्ह झाला? नाही. काल मी तुम्हाला लाईट बिल भरायला सांगितलं होतं, भरलत का? योगेश, लाईट बिल भरलत का? स्नेहा, जरा 1 मिनिट शांत बसशील का? सारखं सारखं तेच विचारत बसायचं. आहो,
मी तुम्हाला विचारलं फक्त, त्यात एवढं चिडायचं कारण काय? वहिनी जाऊ द्या ना, तो टेन्शनमध्ये दिसतोय, उद्या भरेल तो. आज शेवटचा दिवस होता लाईट बिल भरायचा. एक दिवस लाईट बिल उशिरा भरला तर लाईट कापून जात नाही लगेच. सारखी आपली बडबड करीत बसायचं. कटकटीचा वैताग आलाय मला. कसली कटकट सांगा ना. तुम्हाला आठवण करून देत होते. अहो वहिनी तुम्ही शांत व्हा. यार योगेश, तू तर जरा शांत राहा. तू आमच्यामध्ये बोलू नका, शांत राहायचं. अरे काय गरज होती त्यांच्यावरती ओरडून बोलण्याची? मग तिला कळत नाही का मला किती कामाचा प्रेशर येते? अरे त्यांना सगळं कळतंय म्हणून तर त्या तुला सांभाळून घेतात. तू शांत बस. तुझं लग्न झालंय का? नाही ना, मग तुला नाही कळणार. बर बाबा, आता आतमध्ये जा, नाहीतर रात्रभर तुला माझ्यासोबत इथं सोप्यावर झोपावं लागेल. आईला पुण्यात राहणं लय कठीण आहे रे. बरोबर आहे, खास करून इथल्या माणसांसोबत. ए गिर्या, तुला नोकरी लागत नाही म्हणून तू पुण्यातल्या माणसांना नाव ठेवतो. का नको ठेवू? अरे इथं इंटरव्ह्यू मध्ये पण यांना शुद्ध मराठी लागते. नशीब दुपारी 12 ते 4 या वेळात कंपन्या बंद नसतात. ए राव्या, तुझ्या कंपनीत नाही हो वॅकन्सी? अरे योग्या, तुला माहिती आहे ना माझा बॉस कसा आहे. अरे तो स्वतःच्या गावातून माणसं आणतो आणि कंपनीत भरतो. त्याला सांग ना, त्याच्याच गावचा आहे माणूस हा. अरे माझा बॉस आहे तेलंगणाचा. उद्या जर त्याने याला तेलगून तमिळ बोलायला लावली तर काय घाबरून माझी चड्डी पिवळी व्हायची. नाही तर काय बाबा, माझी तर आधीच पिवळी झाली. उद्या जर प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला ना, माझा जॉब जाणार. योग्या, भास्कर बाबा तुझं रडगाणे, तुला लय चढली. भास्कर, तुला काय कमी चढली काय येड्या? ए तू काय पितो? बाबा माझा कोल्ड ड्रिंक आहे, मी हेच पितो. तुमचं चालू द्या. लास्ट लास्ट चीयर्स. सर योगेश, वरून खूप प्रेशर आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जर हा डेटा लीकचा इश्यू सॉल्व नाही झाला, तुला तुझी नोकरी गमवावी लागेल. पण सर मी प्रयत्न नको आहेत मला, रिझल्ट हवाय. उद्या संध्याकाळपर्यंत काय असेल ते अपडेट दे. योगेश, काय म्हणाले सर? संध्याकाळपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर मला माझी नोकरी गमवावी लागेल. आणि रितिका माझी नोकरी गेली ना तर सगळं अवघड होऊन बसेल. योगेश, तू पहिले पॅनिक होणं बंद कर बघून. कसा शांत राहू? जे मी केलंच नाही त्याची शिक्षा मला भोगायला लागते. योगेश, तुला माहितीये का, जेव्हा आपले सगळे मार्ग बंद होतात ना, तेव्हा आपल्याला विठ्ठलच मार्ग दाखवतो. माझे बाबा असे म्हणायचे. मॅडम, माझा नंबर कधी आहे? थांबा सांगते.
अरे ही जागा कालच गेलेली आहे. तुम्हाला चुकून कॉल आला सर, तुम्ही येऊ शकता. तुम्हाला व्हेकल फायनान्समध्ये काम केल्याचा काही अनुभव आहे का? नाही सर. एक्सेल कॅलिफाय जमतं का? नाही सर. नाही जमत? बरं पहिले तर शिकून या आणि परत इंटरव्ह्यूला या. तुम्हाला चुकून कॉल आला सर, तुम्ही येऊ शकता. एक्सेल कॅलिफाय जमतं? तुम्हाला चुकून कॉल आला आहे का? येऊ शकता. पहिले तर शिकून या परत इंटरव्ह्यूला या. बस, मी अजून नकार नाही पोचवू शकत. त्यापेक्षा मी गावाला जातो आणि शेती करतो. अहो पण तुम्ही इतक्या लवकर हार का मानताय? किती दिवस हे चालू ठेवायचं? रोज उठून इंटरव्ह्यूला जायचं आणि प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला कळवतो असं ऐकायचं. गिरीश, जरा शांत हो आणि नीट ऐक. तुला खरंच गावाला जायचंय का, की फक्त परिस्थिती पुढे हार मानून पळायचंय ते आधी ठरव. मी पळत नाहीये. येथे राहून माझा काहीच फायदा नाही म्हणून जातोय. हे बघ गिरीश, मला सुद्धा माझ्या जॉबचं टेन्शन आहे. म्हणजे उद्यापर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला ना तर माझी सुद्धा नोकरी जाणार आहे. तरी पण मी लढतोयच ना. आणि मला वाटतं तूही लढावस, जॉब मिळेपर्यंत तरी. हो भाऊजी, आणि तुम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केलाय ना, आता थोडं अजून लढून बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही ना तोपर्यंत मी तुला इथून हालू सुद्धा देणार नाही. आता तरी चेहऱ्यावर स्माइल ठेव बाबा. अरे आम्हाला सुद्धा भरपूर टेन्शन आहे. आणि जा फ्रेश होऊन घे, जेवण करून घेऊ. चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. गिरीश, तुझे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत? सर, मी मेहनती आहे आणि कुठलंही काम करण्याची माझी तयारी आहे. तुझ्यात पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आम्ही तुला नक्की कळू. थँक्यू सर. येतो. योगेश, मी खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. आय एम सो सॉरी. थँक्यू रितिका, यू डिड युअर बेस्ट. हे बघ, मला तुझी परिस्थिती कळतेय, पण आपण पुन्हा प्रयत्न करूया ना. आपण नवीन ट्रॅक्स चेक करूया. त्याचा काहीच उपयोग नाही आहे रितिका. वरून प्रेशर वाढते आणि माझ्याकडे पण इतका वेळ नाही आता. हे बघ, तू जरी हार मानली ना तरी मी हार मानणार नाहीये. येते मी. हा गिरीश, बोल, काय झालं? अरे योग्या, माझं सिलेक्शन झालं भावा. मला नोकरी मिळाली.
आणि पगार 25,000 रुपये. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे त्यांनी ऑफर लेटरचा PDF पण पाठवलाय. उद्याच माझं जॉईनिंग आहे. योग्य हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय बघ. नाही रे, त्यात माझं कसलं क्रेडिट, सगळी मेहनत तुझीच आहे. बरं एक काम कर, आई बाबांना घरी फोन करून कळ. ओके बाय. बाय. तुमचं पार्सल आलंय, बाहेर येते. पार्सल कोणाकडून आहे? ते माहित नाही, पण तुमच्या नावाने आलंय ते. ओके. योगेश, तुला काल दिलेली मुदत संपली आहे. एनी अपडेट? नाही सर, पण प्रयत्न सुरू. हे बघ योगेश, मी तुला कालपर्यंत त्यासाठीच मुदत दिली होती, पण आता मी काय करू शकत नाही. आय एम सॉरी, यू आर टर्मिनेटेड. वहिनी, योगेश आला बघा. कॉंग्रॅच्युलेशन गिऱ्या. थँक्यू योगेश, तुझ्यामुळे मला आज नोकरी मिळाली बघ. नाहीतर असा हा रडका चेहरा घेऊन गावाला जावं लागलं असतं मला. फायनली तुम्ही करून दाखवलत. यात खरी जादू तुमची आहे वहिनी बरं का. इंटरव्ह्यूला जाताना दही साखर द्यायचा ना मला, त्यामुळे सगळं शक्य झालंय. दही साखर खाल्ल्यामुळे नोकरी लागते बरं का ग. मस्करी पुरे. आणि काय हो, तुमच्या कामावर काय झालं आज? फायर केला. काय? अरे पण तुला तर. योगेश, खोटं बोलताय ना तुम्ही? माझा जॉब वाचलाय. मस्करी करत होतो. आणि हे कसं काय शक्य झालं? काही कळालं? कोण जबाबदार होतं ते? सांगतो. रितिका मॅडम का? येस. हे घ्या तुमचं पार्सल. थँक्यू. मी पाठवलं सर. आर्यन. हे रितिका, खूप दिवसांनी भेटतेस. तू इथे काय करतोस? इथे शेजारच्या कंपनीमध्ये ना कधी कधी कन्सल्टिंगसाठी येत असतो. हो. आर्यन, तू अजूनही सायबर सिक्युरिटी आणि डेटा ट्रॅकिंगचं काम करतोस का? हो, आजही करतो. पण का? ॲक्च्युली मला तुझी मदत हवी आहे. आमच्या कंपनीचा ना डेटा लीक झालाय आणि मला शंका आहे की हे काम आमच्या कंपनीतूनच कोणीतरी केलंय, पण आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीये. तुमच्या नेटवर्कमध्ये अनोळखी IP लॉगिन दिसतेय का? हो, पण आम्हाला ते ट्रॅक नाही करता येते रे. मी आहे ना, चल दाखव मला. ओके चल. योगेश सर, डेटा लीक करणारा मिळालाय. कोण? आपल्या ऑफिसचा जुना एम्प्लॉय अमोल. तोच खरा गुन्हेगार आहे सर. तो गेल्यानंतरही त्याने रिमोट ऍक्सेस ठेवला होता आणि बाहेरूनच तो ना डेटा लीक करत होता आपला. काय? हो सर. बघितलं सर, मी बोललो होतो ना, मी निर्दोष आहे. हे घ्या सर, लॉग इन रिपोर्ट्स, IP हिस्ट्री आणि अमोलच्या मेल लॉगचे सगळे डिटेल्स. योगेश, रितिकामुळे तुझी नोकरी वाचली आज. आणि सगळं असं घडलं रितिकामुळे, तर हे सगळं सॉल्व्ह झालं. खरंच ती मदतीला आली वेळेवर म्हणून जॉब वाचला तुमचा, नाहीतर. चला आता सगळं कसं छान झालंय.
आता पेढे खाल्लेच पाहिजेत. कुठे आहेत पेढे? फ्रीजमध्ये ठेवलेत. भाऊजी घेऊन या. हो आणतो. हे घे. छान आहे. डाएट करल म्हणतोय पण जमेल असं काही वाटत नाही बरं का.